मी सांगून नाही ठरलं. एक 3 मध्ये तुम्ही कोण आहात बघा. श्रोता सरोता सोता. श्रोता त्याला म्हणतात वक्त्याच्या मुखातून निघालेला शब्द श्रोत्याच्या अंतःकरणात जशाची तसा उतरवणं याला म्हणतात निष्ठावान श्रोता. हा निष्ठावान श्रोता आहे. हा श्रोता झाला. दुसरा कोणता? सरोता. एक श्रोता, दुसरा सरोता. सरोता काय करतो माहितीये? अगोदर मंडपात येताना अशी जागा बघणार, अशी जागा बघणार, टेका देऊन बसता आलं पाहिजे. हा बरं, टेका देऊन बसता आलं पाहिजे ते पाहिजे, पण महाराजाची नजर माझ्यावर नाही पडली पाहिजे. बरोबर आहे की नाही? महाराजाची नजर नाही पडली पाहिजे. आणि पंक्ती तर चांगलं खाऊन येऊन कथेला बसलो की तुमच्याकडे ते काय असतं म्हातारा माणसाकडे आडकिता वार सोना वानू आणि त्याला 2-3 खिशे असते, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? संची का बघू? संची म्हणतात का? संची का संची? संजी काय हरकत नाही. आमच्याकडे बटवा म्हणतात, बटवा. चला एक शब्द नवीन ऐकायला मिळाला की संजी. संजी म्हातारं घेतलं, संजी घेऊन बसलं. आता त्यात खरं संजी म्हणतात का? पण इथं 4 वाहिनी. मग ती संजी घेतले, संजीतून पाणी काढलं काय, आणि असं कोपऱ्याला बसलं. म्हणलं सर्वच भारी केले म्हणलं, पण पंक्तीला गुलाम जमत नाही म्हणला. ऐकायला सर्वच भारी केले म्हणलं, पण पंक्तीला गुलाम जमत नाहीत म्हणला. आणखी त्याला सुपारी कात्रीत केल्या म्हणला. लय मंडप दिसायला भारी, सर्वच भारी, पण ह्या कथा करायला कोणी आणले म्हणला. कथा करत नाही म्हणला. काय कात्रीत करीत? सुपारी कात्रीत. तिसरं करीत म्हणला लय झाले, पण मंडप साधा टाकला म्हणला. आता याचे 3 तास महाराज फक्त कुणाच्या ना कुणाच्या कुटाने करण्यातच गेले. कुणाचे काय माणसाले नाद असतो महाराज. खायचं सत्तेतलं, ऐकायचं सत्तेतच, आणि सत्तेतच कुटाने करायची. असं ती बसलं, याला काय म्हणावं? 3 तास कथा ऐकाय बसलं, पण त्याचं काही लक्ष कथेत नाही. याला म्हणावं सरोता. लक्ष देऊन ऐकायला लागलं नाही. तुम्ही त्याला विचारणार आहे पुन्हा तुम्हाला. एक झाला श्रोता निष्ठावान, दुसरा झाला सरोता, आता तिसरा आहे श्रोता. सोता कळतं ना? ती बिहाच केली पण कचकटून खाऊन यायचे. तुमच्याकडे कचकटूनच म्हणतात का? लय खाऊन यायला असं खाऊन यायचं, आणि जागा अशी बघायची. महाराज टेका देऊन बसता आलं पाहिजे, असं टेका देऊन बसणार. आणि इकडं महाराजांना आमच्या राधेश्याम महाराजांना आरती सुरू केली. कोणती? हे गिरीधर तेरी आरती का म्हणलं की या म्हातारीने इथला पदर इथं घेतली की झोपली म्हणा. बरं अशी झोपली. 1 वाजला तरी जाग नाही आली, 2 वाजले तरी जाग नाही आली, 3 वाजले तरी जाग नाही आली. आणि शेवटची श्रीमद भागवत भगवान की आरती म्हणली. हे म्हणले पुंडलिक हरिठोल. पुंडली म्हणल्याबरोबर तर म्हातारी झटकून जागी झाली. म्हातारी एवढी जागी झाली, आणि जागी झाल्याबरोबर शेजारी लय मन लावून कथा ऐकत होती. जिनं ऐकत होती तिला झोपलेली म्हणते, काय मयामोल महाराजाचा गळा होता, काय मयामोल महाराजाचा गळा होता. त्यानं गायलं राधेश्याम महाराजांनी गायले की झोपच लागली. म्हणजे एवढा गोड आहे आपला गळा. बरोबर आहे का? आरती म्हणली की झोप लागली, पुंडली म्हणली की जागा झाली. याला म्हणावं सोता. एक आहे श्रोता, दुसरा आहे सरोता, आणि तिसरा आहे सोता. सूतजी महाराज शौनकादी ऋषीला सांगतात कथा अशी नाही. कथा कशी असली पाहिजे? श्रोतृ वर्गाने कथा कशी असली? निष्ठेने कथा ऐकली पाहिजे. आणि ती निष्ठा कशी असली पाहिजे? शुद्ध अंतकरणातून ईश्वराशी समर्पण असलं पाहिजे. त्या
दिवशी ती कथा फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, भगवान सूतजी महाराज शौनकादी ऋषीला सांगतात. आता मात्र भगवान शुकदेवांनी सूतजी महाराजांना शौनकादीने प्रश्न केला की परमात्मा आहे. ऐका, आणि परमात्मा आहे, परमात्म्याचे अनेक लीला आहेत, परमात्म्याचे अनेक अवतार आहेत. कालचा हा प्रश्न आपण पाहिले, किम जप्यम किम कर्तव्यम किम धर्मम किम शरणं गतः. धर्मच नष्ट झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला नेमकं शरण कुणाला जायचं, परत प्रश्न आहे. ईश्वराची प्राप्ती नेमकं काय केल्यानंतर होते, पण त्याच्या पुढचं उत्तर आहे का, शरण गेलं कुणाला पाहिजे. वर्णन करत असताना सांगतात, आदि मध्य आणि अंत जर स्थित असलेला कोण असेल तर महाराज परमात्मा एक आहे. की जन्माद्यस्य यतोर्वयादितरतस् चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेजोवारि मृदा यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि. वंदना केली महाराज. जन्मस्य आद्यः इति सो जन्मादिश्य. जन्माच्या आधी मध्य आणि स्थित तो परमात्मा आहे. जन्मादिश्य यतोऽन्वयादितरतस्. तो कसा आहे, अभिज्ञ आहे. कसा आहे, विराट आहे. ते स्वेन विराट, हा विराट आहे. ते कोणाला जाणता येतो का, जाणता सुद्धा येत नाही. मग कसा तो स्वेतेन सदा निरस्त कुहकम. काय करतो, निर्मत्सराणं सताम. वंदना आहे, पहा ऐका. कथा कशी ऐकली पाहिजे आणि कथा काय आहे, निर्मत्सर होऊन ऐकली पाहिजे. निर्मत्सर या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. ऐका आता, ज्याचा मत्सर निघून गेला त्याला म्हणावं निर्मत्सर. बर महाराज, ज्याचा मत्सर निघून गेला त्याला निर्मत्सर म्हणतात. तो अधिकारी भागवताचा आहे. आता ऐका, महत्व कळालं, आता अधिकारी ठरवायचं आहे. आणि अधिकार कोण आहे तर महाभारत ठरवेल. ऐका, अधिकारी ठरवायचा आहे. आणि अधिकारी माझा धर्मराज युधिष्ठिर आहे, सांगेल तुम्हाला. मग मत्सर या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे. मत्सर या शब्दाचा एक कार्यक्रमाला जात होतो राधेश्यामला. त्याच्यावर एक वाक्य लिहिलेलं होतं सुंदर. पण आता हाय वन कंटेनर सांगितलं की तो लय भारी भारी लोक लिहितात. आणि त्याच्यावर रात्री एक वाक्य आठवलं मला आणि मी ते लिहून घेतलं होतं. मत्सर या शब्दाचा अर्थ सांगतो. मत्सर गोड आहे, तुम्हाला कळेल असंच बोलतो. ऐका, मत्तः सरती की समत्सर. आणि मत्सर कशाला म्हणतात माहिती आहे. मत्सर त्याला म्हणतात, एक लक्षात राहू द्या. आपल्याला संध्याकाळी आता चावतं त्याला काय म्हणतो, चावतं त्याला काय चावतं संध्याकाळी, काय चिलट. हा चिलट, बरोबर. संध्याकाळी काय चावते, चिलट चावते, चिलट. हा मच्छर, मच्छरची चावते. हा मच्छर आहेत ना तुमचे का, चिलट आहेत, चिलट आहेत का. हा आमच्या इकडे मच्छर आहेत, तुमच्याकडे चिलट आहेत. ऐका, मच्छर चावतात, मच्छर आणि चिलट मला एकच. हा बरं का. पण तू बोललीस आपल्या भाषेत, बरं आहे की मच्छर लय झालं, शुद्ध शुद्ध झालं, तुझंच बरोबर आहे. चिलटा चिलटा चिलट जाऊ द्यात, मच्छर जाऊ द्यात. मग हे मच्छर आता नाही काय का, बाहेर चावल्यानंतर मच्छरला आपण कशाने मारतो, दगडाने काही इटरनं. हातावर मच्छर बसले कशाने मारतो, हातालाच मारतो का. हा वाक्य ऐका, बाहेरच्या मच्छराला तुम्ही हाताने मारू शकता, पण अंतःकरणात बसलेला मत्सर कशाने मारणार. म्हणून ऐका, माझे गुरुदेव महाराज सांगायचे, बाहर से काटे वो मच्छर, भीतर से काटे वो मत्सर. म्हणून बाहेर काढतो त्याला मच्छर म्हणतात आणि अंतःकरणात असतो त्याला मच्छर म्हणतात. आणि ज्याचा निर्मत्सरच झाला तर मग वर्ग 4 पडले.
चार चार होतात, चार चार प्रकार पडतात महाराज. चार कोणते प्रकार पडतात सांगू तुम्हाला. पतन फलाशा बंद भय, ऐका गोड चिंतन आहे. पतन फलाशा बंद भय, मृत्यू जहाँ पर नाय, पफ बभ मोरहित सो अपवर्ग कहा. ज्याचा निर्मत्सर निघून गेला तो चार वर्गाच्या पुढे गेला. सहज सांगतो तुम्हाला. पतन फलाशा बंद भय, मृत्यू जहाँ पर नाय, पफ बभ मोरहित सो अपवर्ग कहा. प म्हणजे काय. पतन आहे. प फ ब भ म रहित. प माने पतन, फ माने फलाशा, फलाची इच्छा करणं. ब माने बंधन, भ माने भय आणि म माने मृत्यू. याच्या परे तो लागला तो निर्मत्सर आहे. मग महाराज वंदना तुम्ही कोणाला करताय. वंदना सुरजी महाराज शुभदेवांना करतात. आता काय झालं. ज्याचं खायचं त्याचं गायला कुणी तयार नाही. ज्याचं खायचं त्याचं गायला कुणी तयार नाही. काय झालं. शिकायचं एकाकडे, गायचं एकाकडे. हा. आणि आता तर चांगला ट्रेन निघाला. ज्याचं नाव मोठं तीच माझा गुरु. किती येतं याच्याशी काहीच बोलायचं नाही. हा. काहीच नाही महाराज. लोभी गुरु लालची चेलन गुरु नरक मिठी ठेला. कुठं जाते नरकात नाही तर कुठं जाते. वाक्य आहे का. भगवान सूतजी महाराजांना, सूतजी महाराज शुभदेवांना वंदना करतात आणि वर्णन करतात. यम प्रव्रजं तमनुपेत मपेत कृत्यम, द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. व्यास महर्षी आहे. नारायणापासून चालत आलेली ही परंपरा आहे. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम. द्वैपायन कोण आहे. वेदव्यासजी आहे. त्यामुळे वेदव्यासजीलाही वंदना करतो आणि भगवान शुभदेवांना वंदना करतात. मग महाराज की शुभदेव कोण आहे. एक वाक्य ऐकू आता ऐका. शुभदेव कोण आहेत माहितीये. शुक म्हणे एक आंब्याचं झाड आहे. कळतं का. आंबा खाता ना तुम्ही. आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाला रस्त्याच्या कडेला इतका आंबट आंबा आहे, इतका आंबट आंबा आहे. आणि त्या आंबट आंब्याला कुणाचं तोंड लागावं. गोड गावाला कावल्याचं. कशात तोंड लागलं आंबा गोड लागते. पोपटाचं. पोपटाचं चोच लागली की तो आंबा सुद्धा गोड लागल्याशिवाय राहत नाही. सूतजी महाराज म्हणतात हे एक भागवत रूपी एक वृक्ष आहे, फळ आहे. आणि या भागवत रूपी फळाला कुणाचं तोंड लागलं. पोपटाचं. म्हणजे ते शुकरूपी पोपट कोण आहे. शुकरूपी पोपट आहे. याचं तोंड लागलं म्हणून या भागवताला सुद्धा मिठास म्हणजे गोडवा निर्माण झाला. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखात मृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. एकदा नाही महाराज, कितीदा. बार 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 सतत सतत भागवत रूपी अमृत ऐकावं असं वाटतं. मला सांगा कधी असं झालंय का. कृष्ण चरित्र ऐकलं ना आता कंटाळा आला, नको ऐकायला. असं कधी झालं. कधीच नाही महाराज. जीवनाचं समापन होईल पण भागवत रूपी अमृत कथा ऐकत असताना माणसाला असं कधी होत नाही की आता कथा ऐकायची. म्हणून एवढं पवित्री कथा आहे. कशी आहे. कशी. मोहोर मोहोर. मोहोर या शब्दाचा अर्थ होतो बार बार. पण मला सांगा राहेरकर किती वर्षाने कथा ऐकताय तुम्ही. चर्मन किती वर्षाने कथा ऐकताय. 15 वर्षापासून. आता ऐका 15 वर्षाने कथा ऐकताय तुम्ही. मी पहिल्या वर्षी आलो.
15 वर्षाची कथा आहे की मग आता उत्तर द्या. ह्याच्यात एक शब्द आहे, पिबत भागवतम रसम आलयम इति सह रसम आलय. आता उत्तर तुम्ही द्या. राहेर का पुरुष मंडळ लई लांब नुसते ते. ऐका, तुमच्याकडे भागवत पिलं जातं का ऐकलं जातं? येतात का ऐकतात? तुमच्यात पाणी पितात का कानात टाकतात? तुम्ही कोणाला सांगितलं का? मी एका ताईने सांगितलं, आम्ही झोपलं की त्यांना म्हणत असतो बोर चालू करा. एकदा संध्याकाळी कानात पाणी लावत असतो आणि मग झोपत असतो आम्ही. का? आम्ही काही तोंडानं पाणी पित नाही, कानानं पितो. तुमच्याकडे पाणी कशाने पितात? तोंडाने. आणि कथा पितात का ऐकतात? लोक म्हणा ऐकू देत म्हणे, हे तुम्ही चला आमच्या लातूरला, आम्ही पित नाही बघा. हा, आपलं ऐकत नाही बाबा, आम्ही पितो. हा, आणि तुम्ही चहा पिता का कानात टाकता? हा, आम्ही कानात टाकतो. आणि पुस्तकाचे पानं तोंडात टाकता. तुम्हाला माहित नाही, तुम्ही येऊन बघा. तुमच्याकडे कालचा पेपर वाचतात का? तू म्हणाल ह्याला कुणी बोलविलं रे? तुमच्याकडे पेपर वाचतात का? पेपर तुम्ही माणसं जरा पुढे येऊन बसत जा. ते असे बसले. आता मला असं वाटायलंय की तुमच्याकडे बघत बघत मला समाधी लागते का काय? त्याच्यामुळे ऐका, पेपर तुमच्याकडे वाचतात ना? पण पेपर वाचतात का नाही? वाचतात. मग कालचा वाचतात का आजचाच वाचतात? असे कसे माणसं इकडे नांदेडची राहायचे? तुमच्याकडे आजचाच पेपर वाचतात? आपल्या संस्थेत कधी कधी येऊन बघा. आमच्याकडे फ्रीज आहेत महाराज. फ्रीज, एक फ्रीज भाजीपाल्याला आणि एक फ्रीज पेपराला. आजचा पेपर आला की पेपरवालीतून डोळे बंद करून घेत असतो आणि फ्रीजच्या फ्रीजरमध्ये ठेवत असतो. काल ठेवलेला खालच्या फ्रीजरचा पेपर काढत असतो आणि आज वाचत असतो. म्हणजे कालचा पेपर आमच्याकडे वाचतात, तुमच्याकडे माणसं कसे असं कसं नाही वाचत. बर, पेपराचं मग आता नीट सांगा, पाणी पिते का कानात टाकते? जरा नीट हुशार द्या. मी शिकलेलो नाही कडे, तुम्हाला विचारायला लागलो. आणि कथा ऐकतात का पितात? 15 वर्षाचं पेलो काय केलं? पाया पडावं लागतं. येऊ का खाली? ह्याच्याकडे तर माझा जमला मिळेल. अख्या मंडपात कुणाचा जमून उपर यांचा ना आपला जमला. एकदम हुशार आहे. उत्तर तर देतील. त्यांना विचारा करा आणि एक एक तास करताय. 4 वाजायले. तू बंद नाही केलं तर खाऊन टाकेल. आता म्हणलं नाही, त्याच्यामुळे चालावं लागतं. ऐका, महत्वाचा मुद्दा आहे. नमन बोलतोय, भागवताच्या बाहेर नाही. काय भागवतात शब्द आहे, पिबत भागवतम रसम आलय. रसम आलय. भागवत कधीही ऐकलं जात नाही. 15 वर्ष तुम्ही भागवत ऐकलंय. मी म्हणतो आता मात्र अमोल महाराजाचं भागवत तुम्ही ऐकताय. एक शब्द देऊन जातो, ज्याने ऐकलं त्याच्या जीवनाचं कल्याण कधीच नाही, आणि ज्याने पिलं त्याचं मात्र कल्याण नाही. माझे शब्द नाही, महर्षी वेदव्यासजी म्हणतात, पिबत भागवतम रसम आलय. भागवत कधी ऐकलं जात नाही आहेरकर, भागवत पिलं जाते. तुम्ही म्हणाल महाराज काही कसं सांगताय? 15 वर्षापासून कथा ऐकतो आम्ही, ऐकलेलं आहे. पिलं कसं बोलताय? मी गॅरंटी देऊन सांगतो, ऐकलं कधीच जात नाही. कथा ही पिली जाते. कशी सांगतो तुम्हाला, कशी सांगू तुम्हाला. एक सुवर्णकार होता, सोनार. त्यानं 2 मूर्त्या बनवल्या. कुणाच्या बनवल्या? महाराज माझ्या ज्ञानोबाराईच्या बनवल्या. माझ्या ज्ञानोबाराईच्या मूर्ती बनवल्या. समाधी अवस्थेत बसलेल्या ज्ञानोबाराईच्या 2 मूर्ती बनवल्या. एवढ्या सुंदर मूर्ती बनवल्या आणि नरसीच्या बाजारात घेऊन गेला.
ऐकायला वेळेला पण 2 शब्द लक्ष देऊन ऐकायला. 2 मूर्त्या एवढ्या गोड बनवल्या, समाधी अवस्थेतल्या ज्ञानोबारायच्या मूर्ती बनवल्या आणि नरशीच्या बाजारात घेऊन गेला. एकाच धातूच्या होत्या, एकाच वजनाच्या होत्या, एकाच आकाराच्या होत्या. ऐका, तीळ मात्र सुद्धा बदल नव्हता. पण लोक विचारायचे का हो बाबा, मूर्ती लई गोंडस आहे, किंमत काय आहे? त्यानं सांगावं गड्या, एका मूर्तीची किंमत 100 रुपये आहे आणि एका मूर्तीची किंमत 1000 रुपये आहे. लोक यावे. सकाळी 10 वाजता बाजारामध्ये विकाय ठेवलेल्या 2 मूर्ती होत्या. त्या मूर्तीकडे पाहावं आणि पाहिल्यानंतर लोक म्हणावे, किती सोनार वेड आहे? एक सोन्याची, एक चांदीची असेल तर ठीक आहे, एक लाकडाची, एक पितळेची असली तर ठीक आहे. एकच धातू आहे, एकाच वजनाचे आहेत, एकाच आकाराचे आहेत. तीळ मात्र ही बदल नाही, पण किमतीत मात्र बदल आहे. त्यानं सांगावं, ज्यानं पारख करायची त्याने पारख करून घ्यावी आणि घेऊन जावं. महाराज, सायंकाळचे 5 वाजले, एवढी गर्दी होती, एकही व्यक्ती ओळखायला तयार नाही. मूर्त्या तर सारख्या आहेत, एकाच वजनाच्या, एकाच आकाराच्या, एकाच धातूच्या आहेत, पण किमतीत मात्र बदल आहे. एक 100 रुपये आणि एक 1000 रुपये. रस्त्यातून साधू चालला होता. या साधूनं सहज बघितलं आणि विचारलं, काय झालं का नाही? त्याने सांगितलं, बाबा अहो, हा व्यक्ती बाजारात आला 2 मूर्त्या घेऊन लोकांना ठगवतो म्हणे. एक पितळाची, एक लोखंडाची, एक सोन्याची, एक चांदीची, एक जर्मनची, असं बी काय नाही म्हणे मातीची. एकाच धातूच्या आहे, एकाच वजनाच्या आहे, एकाच आकाराच्या आहे, मात्र किंमत एकाची 100 रुपये आणि एकाचे 1000 रुपये सांगतोय. साधूनं सांगितलं, सगळ्यात परीक्षा घेऊ दे. सकाळपासून 5 वाजले पण परीक्षा कोणाला घेता आली नाही. महाराज, साधूनं त्या मूर्तीचं दर्शन घेतलं. दिसायला मात्र ज्ञानोबारायच्या स्वरूपाच्या होत्या. इतक्या गोड आणि सुंदर मूर्त्या होत्या. त्या मूर्तीकडे बघितल्याबरोबर साधूनं एक मूर्ती हातात घेतली आणि हातात घेतल्यानंतर बाजूला काही मंडळी उभा होती. त्यांना सांगितलं, कडे एक काम करशील, सुतुळीचा तुकडा पडलेला आहे, दाबीचा दोरीचा तुकडा पडलेला आहे, तेवढा माझ्या हातात दे. पाणी घेतलं हातामध्ये, पाणीमध्ये ते सुतुळी, ती दोरी, ती दाबी ओली केली, ओली. ऐका गड्या, आणि त्या मूर्तीला हातात धरलं. एका मूर्तीच्या कानात ती दोरी घातली, इकडल्या कानातून निघाली. या साधूनं सांगितले, या मूर्तीची किंमत 100 रुपये आहे. दुसरी मूर्ती हातात घेतली. सुवर्णकार इतका हुशार होता महाराज, इतका हुशार होता. यानं मूर्तीला, दुसऱ्या मूर्तीला इकडून छेद केला होता, पण इकडून केलाच नव्हता, कंठाला केला होता. इकडून सुतुळी ती दोरी टाकली, जी कानातून निघायची ती पोटात गेली. उत्तर आहे का, त्याची किंमत 1000 रुपये आहे. साधूला विचारलं लोकांनी, का हो, जी सुतुळी, जी डावी पोटात गेली तिची किंमत 1000 रुपये, आणि जे इकडून सुतुळी घातली आणि इकडून निघाली हिची 100 रुपये. म्हणे काही लोक असले कथा ऐकते, इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं, त्याची किंमत समाजात 100 रुपये आहे. पण जी कथा अंतःकरणात उतरवतो त्याची किंमत ईश्वरापाशी आहे. म्हणून कथा कधी ऐकली जात नाही, कथा पिली जाते, पिली जाते. म्हणून शब्द तिथे आला, पिबत भागवतम रसम्मान. मग हे वृक्ष कसा आहे? निगम आहे. निगम कल्पतरोर्गलितम फलम शुकमुखाद मृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयः इति स भागवतः. हे भागवत आहे. सूरजी महाराज वंदना करतात, वंदना. मग हे भागवत सा फूल हो मैं चरणों की धूल हो मैं. जय हो. सा फूल हो मैं चरणों की धूल हो मैं. आया हूँ मैं तो तेरे द्वार, तू भी मेरी पूजा करो. तू भी मेरी पूजा करो. पूजा करो, पूजा करो, पूजा करो. मैं चरणों की धूल हूँ मैं, सा फूल हूँ मैं चरणों की धूल. आया हूँ मैं
पूजा करो मैं तो निर्गुणा बस उसकी सेवा में मेरे जीवन की डोरी तुम्हारे पास है। मैं तो निर्गुणा बस इतनी सेवा में मेरे जीवन की डोरी तुम्हारे हाथ है। थोड़ा सा गुण मिल जाए निर्धन को धन मिल जाए, थोड़ा सा गुण मिल जाए निर्धन को धन मिल जाए। मानव की हारा उपकार तुझे मेरी पूजा करो स्वीकार, तुझे मेरी पूजा करो स्वीकार, तुझे मेरी पूजा करो स्वीकार, तुझे मेरी पूजा करो स्वीकार। सुन लो हमारी अर्जी कुछ ना कुछ ज्ञान दो, सुन लो हमारी अर्जी मुझको कुछ ज्ञान दो। जीवन को जीना सीखो ऐसा वरदान दो। सुन लो हमारी अर्जी मुझको कुछ ज्ञान दो। जीवन को जीना सीखो ऐसा वरदान दो। सूरज सा ज्ञान पाओ चंदा सा मान पाओ, सूरज सा ज्ञान पाओ चंदा सा मान पाओ। इतना सा दे दो उपहार तुझे मेरी पूजा करो स्वीकार, तुझे मेरी पूजा करो स्वीकार, तुझे मेरी पूजा करो स्वीकार। करना सा चरणों की धूलों में, करना सा आया हूँ मैं तो तेरे बार पूजा करो पूजा करो